जरांगेंविरोधात ओबीसींची एकजूट। भुजबळांसाठी वडेट्टीवार मैदानात। वडेट्टीवारांनी जरांगेंना का घेरलं? मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात विखुरलेल्या ओबीसी नेत्यांनी एकीचा नारा दिलाय। आधी धनंजय मुंडे आणि भुजबळ एकत्र आले, तर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार ओबीसी आरक्षण आणि भुजबळांच्या संरक्षणासाठी मैदानात उतरले। नाही, आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे, कोणाला हे करायचं आहे, जरांगे कोण ठरवणार? ओबीसी चळवळीमध्ये जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे? त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेंनी टाळलं पाहिजे। आपल्या हक्काचं कोणालाही मागायचा अधिकार आहे। मात्र या वादाची सुरुवात झाली ती भुजबळांनी मराठा आंदोलनाच्या वेळी आंदोलकांनी मुंबईत हैदोस घातल्याच्या केलेल्या वक्तव्यानं, आणि याच वक्तव्यामुळे मनोज जरांगे चांगले संतापले आणि भुजबळांना ग्रामीण संस्कृती समजत नसल्यानं त्यांना नेपाळ किंवा नागालँडला पाठवावं असा खोचक टोला लगावला। मात्र या टीकेवेळी जरांगेंची जीभ घसरली आणि त्याचा समाचार वडेट्टीवारांनी घेतलाय। त्याला धिंगाणा म्हणतात का? मुंबईत पोरं गेले, एक महाराष्ट्राची संस्कृती दाखवली, एक मुंबईला जिवंत करण्याचं काम, विचारानं जिवंत करण्याचं काम गरिबाच्या पोरांनी केलं। ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले, खरं मालक ही आहेत मुंबईचे। हे महाराष्ट्रात शोभतच नाही गड्या, हे तिकडं ते नेपाळच्या त्याच्यात लोकांना शोभत आहे, तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे। जाणार नागालँड फॅगालँड नाहीत कधी गेलं, बरेच आहेत ना, इंग्लंड आमचे त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे। ते जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे, तिकडच्याच एखाद्याच्यात हाकून द्यायला लागेल। सरकारनं हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जीआर काढला, त्यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली। यानंतरही ओबीसी नेत्यांनी वेगवेगळ्या बैठका घेतल्या। मात्र आता ओबीसींच्या मुद्द्यावर सरकारमध्ये असूनही छगन भुजबळ आक्रमक भूमिका घेत असल्यानं काँग्रेसचे नेते वडेट्टीवारही ओबीसी आरक्षणासाठी मैदानात उतरले। त्यामुळे आता जरांगे विरुद्ध भुजबळ संघर्ष मराठा विरुद्ध सर्वपक्षीय ओबीसी असाच रंगण्याची शक्यता आहे। पराग ढोबळे, साम टीव्ही, नागपूर।